श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडणार आहेत याची उत्सुकता तुम्हालाही लागली आहे का? अचानक येणाऱ्या संधी तुमचे आयुष्य बदलू शकतात का? की काही गोष्टी तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत? करिअरमध्ये अचानक संधी मिळेल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढेल? नात्यांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज समोर येतील? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचे निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने नेतील का? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन आठवडा तुमच्यासाठी बदल, संधी आणि काही अनपेक्षित अनुभव घेऊन येत आहे. या काळात तुमची चपळता आणि विचार करण्याची क्षमता तुम्हाला पुढे नेण्यास मदत करेल. काही गोष्टी पटकन तुमच्या बाजूने घडतील तर काही ठिकाणी संयम आणि योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतांचा नवा अनुभव देणारा ठरेल. योग्य निर्णय, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे तुम्ही अनेक अडचणींवर सहज मात करू शकता. चला पाहूया हा आठवडा तुमच्यासाठी कोणते खास बदल आणि संधी घेऊन येत आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात तुमच्या कामामध्ये वेग आणि चपळता दिसून येईल. तुम्ही घेतलेले निर्णय झटपट आणि प्रभावी असतील, ज्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता वाढेल. नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य यामुळे तुम्ही त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. सहकाऱ्यांसोबत चांगला संवाद ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. तुमच्या बोलण्यामुळे अनेक अडचणी सहज सुटू शकतात. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल आणि तुमच्या प्रगतीसाठी ते फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन करार किंवा डील मिळवून देणारा ठरू शकतो. मार्केटिंग आणि कम्युनिकेशनवर भर दिल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा संगम असेल. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी खर्चही वाढू शकतो. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करू शकता. अचानक मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवल्यास भविष्यात फायदा होईल. जुन्या कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे, नाहीतर बजेट बिघडू शकते. प्रेम आणि नातेसंबंध. या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात संवादाची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. तुम्ही आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत काही खास क्षण घालवण्याची संधी मिळेल. तुमचं नातं अधिक घट्ट आणि समजूतदार होईल. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा एखाद्या खास व्यक्तीशी भेट घडवून आणू शकतो. त्या भेटीतून एक सुंदर नातं तयार होण्याची शक्यता आहे. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन खूप सक्रिय राहील. नवीन विचार, कल्पना आणि योजना सतत तुमच्या डोक्यात फिरत राहतील. कधीकधी जास्त विचार केल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान किंवा संगीत ऐकणे तुम्हाला मानसिक शांतता देईल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही समस्या सोडवू शकता. आत्मविश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात सुखद आणि आनंदी राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. घरात एखादा छोटा समारंभ किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो, त्यामुळे वातावरण अधिक उत्साही होईल. मात्र काही वेळा तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप आणि योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. हलका व्यायाम, योग किंवा फिरणे यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहील. पाणी जास्त प्रमाणात पिण्याची सवय लावा. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात यश मिळवण्यासाठी काही सोपे उपाय. बुधवारी गणपतीची पूजा करा. हिरव्या रंगाचा वापर वाढवा. ओंग गणपतये नमः मंत्राचा जप करा. गरजूंना मदत करा. सकारात्मक विचार ठेवा. एकूण मिथुन राशीसाठी हा आठवडा नवीन संधी, संवाद आणि प्रगतीचा असेल. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. नात्यांमध्ये संवादामुळे गोडवा वाढेल आणि आरोग्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. तुमची चपळ बुद्धी आणि आत्मविश्वास तुम्हाला या आठवड्यात यशाच्या दिशेने नेईल. योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. मिथुन राशीसाठी हा आठवडा गतिमान, संधींनी भरलेला आणि काही ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत नवीन कल्पना आणि संधी मिळतील, पण त्याचा योग्य वापर करण्यासाठी लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे. तुमची संवाद कौशल्ये आणि चपळ बुद्धी तुम्हाला पुढे नेतील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे मार्ग खुलतील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.
योग्य नियोजन केल्यास भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. नातेसंबंधात संवाद आणि समजूतदारपणा यामुळे गोडवा वाढेल. कुटुंब आणि जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक आधार देईल. आरोग्याच्या बाबतीत थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि संतुलित दिनचर्या महत्त्वाची ठरेल. एकूणच योग्य विचार, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. धन्यवाद.